स्टुडंट्स, MSCET 2026 ही एक्झाम आता काही दिवसांवरतीच येऊन थांबली आहे आणि तुम्हाला देखील फिजिक्सचा सब्जेक्ट अवघड वाटत असेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण फिजिक्सचे टॉप 20 प्लस MCQs प्लस PYQs क्वेश्चन पाहणार आहोत, जे एक्झाम मध्ये रिपीट होऊ शकतात. आता मित्रांनो, तुम्हाला जसं माहिती आपल्याकडे क्रॅश कोर्स होतेच, तर आपल्याकडे क्रॅश कोर्स सोबतच काउन्सिलिंग कोर्स देखील अवेलेबल आहेत. एक्झाम झाल्यानंतर तुम्ही आपला काउन्सिलिंग कोर्स देखील जॉईन करू शकता, जो पर्सनलाइज असेल. आता चला क्वेश्चन्स कडे बघूया. फर्स्ट क्वेश्चन इज टू लेन्सेस F1 equals to 20 सेंटीमीटर, F2 equals to -20 सेंटीमीटर, इक्विव्हॅलंट फोकल लेंथ. आता इथे फोकल लेंथ विचारले. आपल्याला माहिती 1/f किती असतो? 1/f equals to n/f1 प्लस 1/f2, म्हणजेच 1/20 अपॉन मायनस 1/20, म्हणजेच किती येणार? 0. आता f किती आलाय? 1/f किती आलाय? 0, म्हणजे f असेल इन्फायनाइट. बरोबर आहे. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. सिस्टीम बिहेव्स लाईक प्लेन ग्लास. रेझिस्टन्स ऑफ वायर बिकम्स हाफ वेन. इथे म्हटलंय रेझिस्टन्स जर हाफ झालं तर एरिया काय होणार किंवा लेंथचं काय होणार. आता इथे पहा, रेझिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L/A. जर रेझिस्टन्स हाफ झालं तर एरिया काय होणार? डबल. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. फॉर मॅक्झिमम पॉवर इफिशियन्सी ऑफ करंट इज. मॅक्झिमम पॉवरची कंडिशन काय? जेव्हा इफिशियन्सी ही 50% असते. मॅक्झिमम पॉवर इज इक्वल टू हाफ एनर्जी वेस्टेड. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, विच इज 50%. नेक्स्ट क्वेश्चन. अ पार्टिकल एंटर्स मॅग्नेटिक फील्ड at 90 degree. Radius depends on charge, velocity, magnetic field, all. R equals to असतं mv/qb. मग रेडियस इन मॅग्नेटिक फील्ड ही कोणावरती डिपेंड असते? तर मास, वेलॉसिटी, मॅग्नेटिक फील्ड आणि चार्ज या चौघांवरती पण. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल डी, विच इज चार्ज, वेलॉसिटी अँड मॅग्नेटिक फील्ड. नेक्स्ट क्वेश्चन. Induced EMF increases if rate of change of flux decreases, increases, zero, constant. EMF is directly proportional to rate of change of flux. फास्टर चेंज असेल तर मोर EMF असेल. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल बी. नेक्स्ट क्वेश्चन. इन फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट इन्क्रीजिंग इंटेन्सिटी इन्क्रीजेस. फॅराडेज लॉ काय सांगतो? सॉरी, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट काय म्हणतो? जर इंटेन्सिटी वाढली तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स सुद्धा वाढणार. बरोबर आहे. कायनेटिक एनर्जीचा काही संबंध नाही. इंटेन्सिटी वाढली तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स वाढणार. इथे म्हटलं इन्क्रीजेस, त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल बी. स्टुडंट्स कायनेटिक एनर्जी चूज करतात, पण असं नाहीये. कायनेटिक एनर्जी हा रॉंग ऑप्शन आहे. कळतंय? नेक्स्ट क्वेश्चन. हाफ लाईफ इज इंडिपेंडेंट ऑफ टेम्परेचर, प्रेशर, अमाउंट, ऑल. हाफ लाईफ इंडिपेंडन्स, it depends only on nucleus, independent of temperature, pressure and amount. That's why correct option is option D, which is all. Next question. In SHM, acceleration is 0 at. SHM acceleration चा फॉर्म्युला काय असतो? मायनस. बरोबर आहे. मग मीन पोझिशनला x 0 असणार, तेव्हा ऍक्सेलरेशन सुद्धा 0 असणार. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन काय असेल? ऑप्शन ए, विच इज मीन पोझिशन. मीन पोझिशनला ऍक्सेलरेशन हे 0 असतं. नेक्स्ट क्वेश्चन. कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन डिपेंड्स ऑन मटेरियल, टेम्परेचर, लेंथ, मास. कोएफिशियंट ऑफ एक्सपान्शन कशावरती डिपेंड असतं? तर मटेरियल वरती. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ए. इच मटेरियल एक्सपांड्स डिफरंटली. नेक्स्ट क्वेश्चन. A system does 200 joule work and loses 100 joule heat. डेल्टा यू विचारला. डेल्टा यू चा फॉर्म्युला काय असतो? Q - W.
Q फॉर हीट लॉस्ट अँड W फॉर वर्क डन. Q किती आहे? हीट लॉस्ट -100, वर्क किती आहे? 200. मग इथे काय येणार? -100 - 200 इक्वल्स टू -300 जूल. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए. आता बरेच विद्यार्थी इथे साइन मध्ये कन्फ्यूज होतात. इथे हीट काय झाली? लॉस्ट झाली. गेन म्हटलं असतं तर पॉझिटिव्ह आलं असतं, पण इथे लॉस झाले त्याच्यामुळे इथे निगेटिव्ह साइन आलाय. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. इफ मोमेंटम डबल्स कायनेटिक एनर्जी बिकम्स. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो विथ रिस्पेक्ट टू मोमेंटम? तर p² डिवायडेड बाय 2m. जर मोमेंटम डबल झालं तर कायनेटिक एनर्जीचं काय होणार? 2p² म्हणजेच 4p² म्हणजे 4 टाइम्स होणार. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल बी. नेक्स्ट क्वेश्चन. मॅग्निफिकेशन -1 इंडिकेट्स. -1 मॅग्निफिकेशन काय इंडिकेट करतं? निगेटिव्ह हे काय शो करत असतं? तर रिअल. निगेटिव्ह हे काय शो करतं? तर रिअल प्लस इन्व्हर्टेड आहे. आणि मॅग्निट्यूड म्हणजे 1 हे काय शो करतं? मॅग्निट्यूड हे काय शो करतं? तर सेम साईज आहे. मग इथे काय येणार? करेक्ट ऑप्शन काय असेल? रिअल, इन्व्हर्टेड, सेम साईज. कळतंय? रिअल इन्व्हर्टेड म्हणजे उलटी इमेज. मायनस साईन हे काय शो करतं? तर उलटी इमेज आहे. आणि 1 हे काय शो करतं? मॅग्निट्यूड सेम साईज आहे. नेक्स्ट क्वेश्चन. A resistor of 10 ohm carries 2 ampere power dissipated. P equals to असतो I² A R. I किती आहे? 2² इंटू R किती आहे? 10. सो 4 इंटू 10 इक्वल्स टू 40. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. कॅपॅसिटर्स इन पॅरलल इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स सम रेसिप्रोकल सम प्रोडक्ट डिफरन्स. तर कॅपॅसिटर्स इन पॅरलल मध्ये काय होतं? तर डायरेक्ट सम केली जातात. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए. पॅरलल मध्ये डायरेक्ट ऍड केलं जातं, सिरीज मध्ये रेसिप्रोकल केलं जातं आणि त्यांचं ऍडिशन होतं. नेक्स्ट क्वेश्चन. एनर्जी स्टोर्ड इन कॅपॅसिटर डिपेंड्स ऑन. एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो? हाफ CV². मग एनर्जी इन कॅपॅसिटर डिपेंड्स ऑन कॅपॅसिटन्स अँड व्होल्टेज बोथ. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल सी. नेक्स्ट क्वेश्चन. अ पार्टिकल हॅज acceleration A equals to 60 - 4. Velocity is minimum at. Acceleration किती दिलंय? 60 - 4. Velocity मिनिमम केव्हा असेल? जेव्हा acceleration किती असेल? 0. मिनिमम वेलॉसिटी केव्हा असेल? जेव्हा acceleration 0 असेल. मग 60 - 4 इक्वल्स टू काय येणार? 0. मग t इक्वल्स टू काय येणार? 2/3. मग वेलॉसिटी मिनिमम कोणत्या टाइमला असेल? जेव्हा t इक्वल्स टू 2/3 असेल. Two bodies have same kinetic energy if mass ratio is 1:9, velocity ratio is. Kinetic energy सेम आहेत म्हटल्यावरती काय होणार? m1v1² इक्वल्स टू m2v2². बरोबर आहे. मास रेशिओ काय दिलाय? 1:9. म्हणजे m1:m2 किती आहे? तर 1:9. मग v1:v2² काय येणार? तर 1:9. बरोबर आहे. मग v1:v2 काय येणार? तर 1:3. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ए. कळतंय? नेक्स्ट क्वेश्चन. A projectile's range is maximum when angle is theta. For same range, second angle is same range. Angles are theta and 90 minus theta. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन काय असेल? ऑप्शन ए. कॉम्प्लिमेंटरी अँगल्स असतात सेम रेंज. नेक्स्ट क्वेश्चन. A block is pushed on rock surface with constant force. If friction increases, acceleration what?
फ्रिक्शन वाढल्यावरती नेट फोर्स हा डिक्रीज होतो, त्यामुळे ऍक्सेलरेशन देखील डिक्रीज होणार, त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल बी. नेक्स्ट क्वेश्चन. ऑर्बिटल टाइम पिरियड ऑफ सॅटेलाइट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू. ऑर्बिटल टाइम डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो r⁻3/2, त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल डी. आता स्टुडंट्स आपल्याकडे तुम्हाला माहिती क्रॅश कोर्स होता, त्यासोबतच आपल्याकडे आता काउन्सिलिंग कोर्स देखील सुरू आहे. काउन्सिलिंग कोर्समध्ये आपण तुम्हाला एक्झॅक्ट कॉलेजची इन्फॉर्मेशन देतो, कुठे कॉलेज लागतं, किती मार्क्सला कोणतं कॉलेज तुमच्यासाठी सुटेबल असेल, या सगळ्या गोष्टी काउन्सिलिंग कोर्समध्ये अवेलेबल असतात. तर तो तुम्ही जॉईन करू शकता. आणि स्टुडंट्स, कुठल्याही प्रकारचे डाऊट असेल तर मला व्हिडिओ खाली कमेंट करून सांगा. नेक्स्ट व्हिडिओ हा 100+ MCQचा असणार आहे, तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जेव्हा पण मी तो व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळेल. आता लेक्चर इथेच एंड करूयात. कुठल्याही प्रकारचे डाऊट असेल तर मला व्हिडिओ खाली कमेंट करा. आणि नेक्स्ट तुम्हाला कोणता टॉपिक हवाय का मिक्स MCQs हवेत ते देखील मला कमेंट करून सांगा. आता आपले लेक्चर इथेच एंड करूयात. थँक्यू, हॅव अ नाईस डे, बाय.